लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहेत, जे तुम्हाला 100% माहिती असायलाच हवेत, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होणार आहे। आता हे अपडेट काय आहेत, ही ई-केवायसी करायची कशी, याबाबतची माहिती आपण रीलमध्ये घेणार आहे, त्यामुळे रील शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2-3 दिवसांपूर्वी ई-केवायसीचा ऑप्शन आला आणि त्यानंतर विविध प्रकारच्या व्हिडिओ आणि अफवा देखील उठायला सुरुवात झाली। यामध्ये अनेक जण तुम्हाला व्हॉट्सअप वरती लिंक सेंड करत आहेत। त्या लिंक मध्ये लिहिलं आहे की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया अजिबात सुरू नाही। कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका, कुठलंही ऍप्लिकेशन डाउनलोड करू नका, कुणालाही पैसे देऊ नका। ज्यावेळी ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे त्यावेळी तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर, आपल्या YouTube चॅनलवर माहिती मिळणार आहे। त्यामुळे अशा अफवांना बळी पडू नका। तुमचे मोठे नुकसान होऊ शकते, तुमचा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो, तुमच्या बँकेतून पैसे देखील काढून घेतले जाऊ शकतात। त्यामुळे लक्षात घ्या, ज्यावेळी ई-केवायसी सुरू होणार आहे त्यावेळी ई-केवायसी फक्त ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून होणार आहे आणि ती मोफत होणार आहे। तुम्ही नारी शक्तीवरून फॉर्म भरलेला असू द्या, तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरलेला असू द्या किंवा तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरलेला असू द्या, तुम्हा सर्वांना ई-केवायसी करता येणार आहे, परंतु ती सुरू नाही, पुढच्या महिन्यामध्ये ती सुरू होऊ शकते। त्यामुळेच ही महत्त्वाची रील शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रीलमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।